रामकृष्ण हरी मंडळी. चला आता सकाळचे 6:15 वाजलेले. तर पहा थोडं थोडं उघडायला लागले. तर चला मी मंदिरामध्ये प्रभात फेरीला चाललेले तर मंडळी आम्ही बस स्टँडला राहतो आमच्या गावच्या, आणि मंदिर गावात आहे. गावातून मंदिरातून येते प्रभात फेरी म्हणून मंदिराकडे निघालेले. तर सगळ्या महिला मंडळ भजनी मंडळ मंदिरात येऊन थांबलेले. तर मला आज थोडासा उशीर झाला, मी आज घाई निघालेली. चला तुम्ही पण माझ्यासोबत प्रभात फेरीला. संत मंडळी देवा भक्त मंडळी ऋषीने बहुत गेले पादक झाले दूर गंगा पादक झाले दूर. प्रभात फिरून आले आणि आल्याच्या नंतर चला म्हणलं चहा वगैरे घेतलं आणि म्हणलं आता घरच्या देवाची देवपूजा. तर आज एकादशी म्हणून सगळे देव आज मस्त स्वच्छ धुवून काढलेले आणि पांडुरंगाला मस्त आज ड्रेस घातलेला आहे. तर आज एकादशीचं आज कसला आहे, जांभळा कलर ना, जांभळा कलरचा ड्रेस मस्त देवाला घातलेला आहे. आणि माळ, पांडुरंगाची माळ. तर चला आता एक देवाची देवपूजा करायची. किती भारी वाटतात पांडुरंग. आणि पहा आज शुक्रवार आहे, तर मी काय करते 7 वाराचे 7 कपडे बदलते मंदिरामध्ये. घरचेच कपडे आपले, पिसा असो असे दुसरे ग्रंथाचे असो. तर आज शुक्रवाराच्या शुक्रवारी देवीला लाल कपडा आवडतो ना, लाल फुल. तर आज लाल कपडा टाकलेला आहे. शनिवारचा म्हणजे असे वेगवेगळ्या कलरचे कपडे मी 7 वाराचे बदलते. तर आज शुक्रवार आहे एकादशी. तर आज लाल कपडा मस्त आहे डिझाईनचा मी आणलेलं आहे असं. तर हे आज टाकलेलं आहे आणि मस्त चला पांडुरंगाची पूजा झाली. अगोदर पांडुरंगात शिकून राहते गणगोळी नावावर. ह्या पायांना पण मस्त रुद्राक्षाची माळ घातली. चला आता यांना पण स्थापना करू. पहा रुक्मिणी मातेचा ड्रेस पण किती मस्त वाटायला आहे, हिरव्या कलरचा आहे. आता बाकी देवांची पूजा करू. पहा कृष्ण परमात्मा किती नटलेत. पहा मंडळी दत्तात्रय महाराजांना पण मी असा ड्रेस आणलेला आहे नवीन. तर किती छान बसलेल्या मस्तपैकी. हे पाठीमागून अशी बंद आहेत बांधायची पाशी. आणि हे पहिला आता हे हार घालायचं. हे पाहिजे पहा मस्त गोपीचंद टिळा लावलेला आहे. तर पहा मंडळी आम्ही मागं गेल्या वर्षी बालाजीला गेलतो ना, तर त्यावेळेस हे बालाजी आणलेलं आहे, बालाजीची मूर्ती. यांना कसं हार पण घालता येत नाही इथून आणि कसं ड्रेस पण याला गुंडाळता येत नाही, त्यामुळे मी असे ठेवले आहे. ते ही मंडळी स्वामी महाराज पहा हिरव्या ड्रेसमध्ये स्वामी महाराज किती भारी वाटतात, किती छान दिसतात. स्वामी महाराजांची पण पूजा झाली. पहा अगदी किती छान वाटते हिरव्या ड्रेसमध्ये स्वामी महाराजांना. पहा म्हणजे मी हत्ती पण आणलेले आहेत. माझ्याकडे हत्तीच नव्हते, तर ह्या पहा हत्ती आणलेले आहेत नवीन. असे खूप जड आहेत. ह्याची पण मस्तपैकी पूजा केलेली. पहा हत्ती नाही का मंदिरामध्ये. आता हे पहा असे सरळ कधी ठेवायचे नाहीत, थोडेसे म्हणतात ना असे थोडेसे तिरकस राहू द्यायचे. पहा थोडंसं तिरकस ह्या पहा, म्हणजे निवळ एकमेकाकडे पण तोड नाही आणि सरळ पण नाही. ह्या पहा असे ठेवायचे. या पहा सगळ्या देवांची पूजा झालेली. आणि आता ही पहा रुद्राक्षांची माळ. आम्ही गेल्या वर्षी पशुपतीनाथला गेलो होतो ना, तर तिथून हे 11 रुद्राक्षाची माळ आणलेली दररोज देवघरामध्ये पूजेसाठी. तर पाहिजे मस्त. आणि मी याला नेहमी धुत नाही. नेहमी रुद्राक्ष धुतलं तर हे होते असं, म्हणजे म्हणतात ना रोज नाही धुवायचं. तर मी कधी याला धुवते, रोज नाही. तर पुसून बिसून वाल्या कपड्याची स्वच्छ पूजा करते. तर ह्या पाहिजे मस्त पूजा केलेली. आणि हे काय करते मी, आपली ही जी घंटी आहे ना आरतीची, त्या घंटीला माळ घालते आणि ह्या त्याची अशी पूजा करून. आता सगळी पूजा वगैरे झालेली. तर चला तर आता आपण देवाला फुलं अर्पण करायची. एवढी भरपूर फुलं असतात ना, तेवढे देव असे भारी वाटतात ना. तुळशी पुढं पण मस्त हळदीचं लेपण लावलेलं आज एकादशीचं आणि मस्त देवपूजा झालेली आहे. इकडं पाय शमीच्या झाडाची पण पूजा. आणि आपण सगळी नवीन पानं फुटलेली आहेत पहिली गळती होऊन.
चौक उंबऱ्याचं पण उंबऱ्याला पण हळदीचं लेपन केलेले. आणि मी नाही का गुरुवारी आणि एकादशीलाच करते लेपन असं हळदीचं. चला मस्तपैकी पूजा झालेली. मंडळी मस्त फुलानं देव किती भारी सजून गेलेली. छान वाटतं देव अशी मस्त जास्त फुलं असल्यानंतर. चला तर आता आरतीकारची देवपूजा वगैरे सगळे झालेले. विक्राळा ब्रह्मांडे माळा विषयकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून जळवाये निर्मळ झुळझुळा जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थ ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीची उधळण निशिगंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा विल्हाळा जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थ ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य साधन मंथन पैकिले त्या माझे अवचित हाल उठिले ते तो असुरपणे प्राशन झाले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थ ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव व्याघ्राभर फणीवर सुंदर मरणारे पंचानन मनमोहन जसकारे शतकोटीचे जळवाचे उच्चारी रामदासा रघुकुल तिलकांतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थ ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव आरती वगैरे झाली मंडळी. तर रामकृष्ण हरी मंडळी. चला तर आज एकादशी आहे. एकादशीची आपली पूजा वगैरे झाली आरती आणि आरतीचा पूजेचा थोडक्यामध्ये तुमच्याशी छोटासा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला तर आरती झाली आणि आज नाही का आता उद्या बारस आहे. तर आम्ही सगळे प्रत्येक जणीचा नंबर आहे बारस करण्याचा आमच्या हरिपाठातल्या. तर चला आता यावेळेस माझा नंबर लागलेला आहे. तर आता उद्या बारस उद्या प्रसाद महाप्रसाद. तर चला म्हणलं आजपासून थोडी तयारी करायची. तर मी बारस म्हणजे वेगळ्या पद्धतीनं करणार आहे. वरण भात चपाती गोड पदार्थ हे तर कुणीही करतं पण म्हणलं चला आज मी वेगळी म्हणजे आज ज्वारीच्या भाकरी आणि सुरणकंदाची भाजीचा कार्यक्रम ठेवलेला बारशीसाठी उद्या. तर म्हणलं चला आज 5 किलो सुरणकंद आणलेले. तर आता कसं आहे ते एकदाच त्याच दिवशी सगळं होत नाही आणि सुरणकंद आज थोडंसं सोलणं कट करणं आणि आज ते तळून पण ठेवायचं आजच तयारी करायची अर्धी म्हणजे उद्या त्याची डायरेक्ट मसाला तयार करता येतो. तर चला आज बाकीची काय आहे ती लसण अद्रकची पेस्ट ही सगळी आज तयारी करायची. तर चला तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा.